अरे बाबा डिसिजन घ्या कोणतरी. पुढच्या वेळेला 10 लाखाची बोलू लावू आपण. एकदाच करार करून घेऊ 5 वर्षाचा. जितू भोईर ये चल बाहेर आहे बाबा तुझी. अजय एकाला बॅटिंग दे आणि एकाला फिल्डिंग दे. तर बघा बसताना एक विचार करा, कारण इथे प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. समजा आज संडे देखील आहे. आज संडे जर एक षटकार लगावला तर राज लोटंगे साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइस. म्हणजे समजून जा तुमचा संडे सुटला. तर चला इथे मॅच स्टार्ट होईल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. पाटील टायगर्स विरुद्ध भोईर या दोन बलाढ्य संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल विचुंबे गावामध्ये. आज मात्र 5 षटकांचा प्रत्येक सामने 5 षटकांचे असतील, 3 नोंद घ्या. तर मॅच इथे स्टार्ट होईल. सलामीचे गोलंदाज आले ते म्हणजेच पाटील टायगर्स या टीम कडून, ते म्हणजेच भोईर, माफ करा, भोईर कडून गोलंदाज आले सुमित भोईर आणि स्ट्राईक एंड फलंदाज आहेत ते रोहित पाटील आणि त्यांना साथ देतील बीडी पाटील. पहिलाच बॉल पॉवर प्लेचा इथे गोलंदाज तयार होत आहेत ते म्हणजेच सुमित. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे. 1 बाउंस ओव्हर द लाईन. पंचांचा इशारा येईल चौकार. तर बघा इथे डावाची सुरुवात जबरदस्त करत असताना फलंदाज रोहित पाटील याच्या बॅट मधून आलेला पहिला दर्जेदार चौकार. यावेळी बरोबर लाईन हेरली होती. अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना आणि धावसंख्येचा विचार केला तर 400च्या स्ट्राईक रेटने आपल्या डावाची सुरुवात करत असताना रोहित पाटील इथे जबरदस्त फलंदाजी करत असताना. तर परफेक्ट चॉईस मेन्स वेअरचे प्रोप्रायटर विशू भोईर यांच्या वतीनं 50 अर्धशतक ठोकणारा, 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट्स घेण्यासाठी ट्रॅक टी शर्ट दिली जाईल. आणि राज लोटणकर साहेबांच्या वतीनं मात्र इथे भरघोष पारितोषिक आहेत. इथे भीमर बॉल आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येईल. अवांतरच्या धावसंख्येने मात्र इथे धावसंख्येत वाढ होत असताना एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. पाटील 11 फ्री हिटचा बॉल असेल. उघडा डोले पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. आता त्या फ्री हिटच्या बॉलवरती मात्र आले ते रोहित तयार होतील. 5 ही धावसंख्या स्कोर. स्वतः अजित उचलतील चेंडूला तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. तब्बल विचार केला तर 7 ते 8 वर्षांनंतर ज्यांनी पुन्हा एकदा आपलं दहशत कमबॅक करत असताना बीडी पाटील तयार होतील मैदानावरती आणि प्रत्येक षटकाराला इथे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्याच बॉलवरती फटका खूप चांगला आहे परंतु शॉट मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एका धावेच्या मदतीनं बीडी पाटील आपला अकाउंट ओपन करतायत आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. पाटील 11 संघाचा विचार केला कर्णधार अविनाश पाटील, रोहित पाटील, रोशन पाटील, यश मंगेश पाटील, भरत पाटील, राम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, कपे, जगदीश पाटील, राहुल संजय पाटील, तरुण पाटील, बुमरा, प्रतीक पाटील, बाला राज पाटील हे तुम्हाला पाटील 11चे प्लेयर पाहायला मिळतील. परंतु यावेळी फुल टॉस बॉल होता, त्याला दिशा दिली डीप लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे चौकार. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करूनी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. तर इथे तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थानं भोईर परिवार म्हटल्यानंतर अजित भोईर, किरण भोईर, आशिकेश भोईर, हर्षद भोईर, सुमित भोईर, जतीन भोईर, सुशांत भोईर, रोशन भोईर, गन्नाथ भोईर, मनोज भोईर, राकेश भोईर आणि विनायक भोईर ही तुम्हाला प्लेइंग 11 पाहायला मिळेल. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. अजित उचलतायत तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं इथे पाहायला गेला तर पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाटील टायगर्स 11 टीमची धावसंख्या पोहोचते ती बिनगडी बाद असताना 12 या धावसंख्येवरती. महिमा तुझी सांगू किती आई गाजतय नाव तुझा, जगभर गाजतय नाव तुझा. भक्त जमतील गाव करण्याला आई तुझ्या दर्शनाला, माऊली तुझ्या भेटीला. आई मी येतय गा येतय गा, आले गा माझा
तर नक्कीच इथे पहिलं षटक पॉवर प्लेचं समाप्त झालंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर धावसंख्या पाटील टायगर्स 11ची जर पाहिलीत ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. गोलंदाजीवरती नवीन गोलंदाज आलेत ते म्हणजेच मला तर वाटतंय रोशन भोईर आणि टोपन नावानं त्यांना रफ्तार. अर्थातच 5 षटकांचा सामना. गोलंदाज 4-5 तर 5 गोलंदाज यूज केले जातील. आता मात्र मोठी परीक्षा असेल गोलंदाजांची. जेजुरी एक्सप्रेस मैदानावरती आता मात्र इथे येत असताना ते म्हणजेच रोशन भोईर, उंच बांध्याचा हा गोलंदाज. समोर देखील जर पाहायला गेले तर एक चांगले फलंदाज आहेत ते म्हणजेच बी डी पाटील. आता स्ट्राईक एंडला फलंदाज झालेत रोहित पाटील खेळण्यासाठी तयार होतील. जेजुरी एक्सप्रेस ज्यांना संबोधलं जातं तो गोलंदाजीच्या मार्गवरती एक्सप्रेस हायवे एंड कडून गोलंदाजी करतील. पुन्हा एकदा तयार होतील. चला मॅच स्टार्ट करा, जास्त उशीर घेऊ नका. आज आपल्याला नक्कीच 7 सामने कव्हर करायचे. प्रत्येक सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. गोलंदाज तयार होतील राईट आर्म राऊंड द विकेटने. इथे लाईन खराब आहे. पंचांनी नो बॉल दर्शवला आणि पी डी पाटील वेगाने येत आहेत 1 धावेसाठी आणि 1 धाव इथे कंप्लीट करतायत. आणि जेजुरी एक्सप्रेस मात्र इथे रत्नागिरी एक्सप्रेस जाते की काय. तर इथे नक्कीच एक दुसरा जर बिमार तुम्ही फेकलात तर तुम्हाला रत्नागिरी नाही, महाराष्ट्र नाही, डायरेक्ट आंध्र प्रदेशला पाठवलं जाईल. कारण तुमची गोलंदाजी खारिज केली जाईल, बॉलर बाद केला जाईल. रोशन पुन्हा एकदा तयार होतील. पहिलाच बॉल बिमर आलाय 1+1. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. फ्रीडचा बॉल होता भरत पाटील यांच्यासाठी, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना चांगली लाईन इथे गोलंदाज साकारत असताना ते म्हणजेच रोशन भोईर. धावसंख्या पोहोचली ती आतापर्यंत विचार केला 14 या धावसंख्येवरती. जेजुरी एक्सप्रेस पुन्हा एकदा इथे कमबॅक करत असताना राऊंड द विकेटने. यावेळी फटका खूप चांगला आहे, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालं शेवटच्या क्षणी आणि तिथे क्षेत्ररक्षक होते सुदेश भोईर उर्फ बाबा, परंतु चौकार गेला असता. परंतु इथे नक्कीच त्यांनी चांगली फिल्डिंग केली आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट करत असताना या 2 फलंदाजांमध्ये एक चांगली पार्टनरशिप पाटील टायगर संघाच्या वतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा रोहित आलेत. रोशन आता मात्र आपली लय सादर करत असताना जबरदस्त लाईन आणि लेंथने गोलंदाजी. इथे आकुटप्प्याचा बॉल होता, कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना पाटील टायगर क्रिकेट संघाला मात्र एकच करावं लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 30 धावा उभारायला लागतील. कारण जेव्हा सेकंड इनिंग्स मध्ये तुम्ही धावा वाचवण्यासाठी उतराल तेव्हा तुम्हाला देखील 5 गोलंदाज वापरावे लागतील, याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. इथे फटका फसलाय, परंतु भाया आले होते आणि झेल संधी होती झेल टिपण्याची, परंतु झेलही गमावला आणि इथे 2 धावा देखील गेल्या. आणि भाया आता मात्र तेलही गेला तूपही गेला. आता हाती ठेव डोपडना, आता सेकंड इनिंगलाच बॅट घे. तर नक्कीच इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 17 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल पाटील टायगरच्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून, कारण आतापर्यंत त्यांनी दोन्ही खेळाडूंनी डाव इथं सावरलाय. आणि रोशन भोईरने तारीफ करावी लागेल या गोलंदाजाची. ती चांगली लाईन लेंथने गोलंदाजी साकारत असताना, परंतु इथे आकुटप्प्याचा बॉल कव्हरच्या वरून भेदलाय. चेंडू गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. चौकार. जंटी मात्रे यांची तुम्ही अनोखी आता आज पाहू शकाल. आज प्रथमच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल त्यांना देखील. परंतु इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना शेवटचा बॉल या षटकामधील पुन्हा एकदा खेळण्यासाठी रोहित तयार होत आहेत. यावेळी सावेत आहे फटका. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक राज लोटनकर साहेबांच्या माध्यमातून. आणि पहिला खेळाडू ठरला या स्पर्धेतील रोहित पाटील. ब्रँडेड षटकार आणि षटकाराच्या मदतीने षटक क्रमांक 2 संपन्न झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाटील टायगर 11 धाडत असताना धावसंख्या पोहोचते बिनगडी बाद असताना 27. थँक्यू डीजे अविनाश पाटील. ही संकल्पना मात्र आज तुम्ही चांगली केली, कारण मला पण काही चेहरे माहीत नव्हते. कुटुंब वाईज पाटील परिवार, भोईर परिवार, म्हात्रे परिवार,
सुरते परिवार, त्याच्यानंतर भिंगारकर परिवार, आज सगळे चेहरे मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळतील. वागेश्वर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चेतन शेठ सुरते यांचंही स्वागत करू आणि त्यांच्या समेत छोटी हाईट बड़ी फाइट, हमेशा छोटा तीर घाव करे गंभीर, हमेशा 300 के स्ट्राइक रेट से नामचीन बल्लेबाजी करने वाला डेंजर बल्लेबाज, जिसे कहते छोटा पॉकेट बड़ा धमाका. तर बोलूया बीडी पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील खेळण्यासाठी. वाट बघतायत की कधी यांच्या बॅट मधून मोठा फटका येईल, परंतु समोर गोलंदाज आहे ते म्हणजेच रोहित किरण भोईर. गोलंदाजीच्या मार्कवरती एक चाणाक्ष गोलंदाज सातत्याने याला संबोधलं जातं, परंतु पहिल्याच बॉलवरती बीडी पाटील यांना बीट केलंय आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना अपेक्षा असतील बीडी पाटील यांच्याकडून की मोठे फटके त्यांच्या बॅट मधून येतील, परंतु इथे पदतालीत त्यांचा उपयोग केला होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाही आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना बीडी पाटील म्हटल्यानंतर कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव, 2 सलग चेंडू निर्धाव झाल्यानंतर थोडीशी चांगली एक कानमंत्र देण्यासाठी पुन्हा एकदा रोहित त्यांच्याकडे सरसावलेत की तुम्ही तुमचं हिंमत हारू नका, धैर्य हारू नका, नक्कीच तुम्ही एक चांगला खेळ करून दाखवाल. आणि त्या अनुषंगाने बीडी पाटील पुन्हा एकदा तयार होतील बॅटिंगसाठी. यावेळी पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, सलग 3 बॉलवरती 3 चेंडू इथे निर्धाव खेळलेत आणि धावसंख्या मात्र इथे स्थिर. जर मोठे फटके येत नसतील तर सिंगल काढून तुम्ही रोहितला देखील स्ट्राईक देऊ शकता, परंतु एखादा खराब बॉल जर तुमच्या बॅटच्या रडार मध्ये आला तर नक्कीच तो षटकार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर, एकूण धावसंख्या फक्त आणि फक्त 27. बिनगडी बाद पाटील टायगर. यावेळी सावध आहे, कोण रोकणार हे वादळ आणि चेंडू जाईल सीमा पार. शेर घायल, इसका मतलब ये नहीं कि दहाड़ना छोड़ दिया, 2 कदम जब पीछे हटता है तो पूरी ताकत पंजे में समाता है. नाम याद रखना, बीडी पाटील उर्फ बॉबी लेस्ली, सिक्सर. थँक्यू डीजे. कदाचित वाटलं होतं की 3 बॉल डॉट झाल्यानंतर सेटलमेंट झाली की काय, परंतु बीडी पाटील यांच्या बॅट मधून एक दर्जेदार षटकार, षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 33 या धावसंख्येवरती. अजूनही 30 धमक मैदानावरती दाखवत असताना यावेळी देखील पुढे फरसावून मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येईल. अवंतरचा व्हाईट बॉलच्या मदतीनं जो बीडी पाटीलने षटकार लगावला त्या षटकारासाठी मात्र मुन्ना सुरते बघतच राहिले. आता मला देखील कामगिरी करावी लागेल, नाहीतर बीडी षटकार मारेल, माझ्या बॅट मधून षटकार निघले तर मात्र त्यांच्यावर देखील प्रेशर येईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. यावेळी देखील पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना धावसंख्या स्थिर, 34 धावसंख्या इथे स्कोर कार्ड वरती लागते. तिसरं षटक मार्गस्थ असताना बीडीला मात्र थांबावं लागेल, कारण पुढचे 2 षटक तुमच्यासाठी चांगले ठरतील. कारण तुम्ही जर विकेट्स गमावलात तरी मात्र हरकत नाही, परंतु जे षटकार येत आहेत तरी मात्र ही चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. इथे देखील लावत आहे फटका, परंतु हा देखील जाईल की काय, सीमा रेषा पलीकडे षटकार. थैंक यू डीजे बंडू. बाबूशाह अक्सर कहता है कि मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन अमरीश पुरी ने भी बता दिया साला इस साला इससे मौत मारूंगा कि पुनर्जन्म वाला सिस्टम ही बंद कर देगा. और इस बार देखिए ये करण अर्जुन, यानी कि करण मैदान के अंदर दहाड़ रहा है, अर्जुन मुन्ना सुरते मैच को देख रहा है. ये करण अर्जुन की जोड़ी भी आज आपको देखने को मिलेगी. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने एकूण 3 षटक समाप्त झालेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 40 या धावसंख्येवरती. तर राज लोटणकर साहेबांच्या वतीने बीडी शेठ पाटील साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. रोहित साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि याच दरम्यान मनोहर सुरते साहेब विचुंबे यांचे देखील आगमन झालंय. 3749 गाडी नंबर स्विफ्ट अजून पाठ आहेत, तर नक्कीच त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. तरी नवीन गोलंदाज आलेत. गोलंदाजीच्या मार्कवरती हर्षद भोईर, त्यांना वाटल्यावर नक्कीच वाटतं उर्फ वाड़ा गेंदबाजी करनी पड़ेगी इस मैदान के ऊपर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट ने हर्षद, अपकमिंग स्टार विचुंबे संघाचा, खऱ्या अर्थानं भोईर क्रिकेट संघाकडून. पहिलाच बॉल पंचांनी इथे नो बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा उघडा डोले, पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथे स्टेप आउट झाले होते गोलंदाज. अवंतर मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 41 या धावसंख्येवरती. प्रत्येक षटकारासाठी इथे खऱ्या अर्थानं 500 रुपयाचं पारितोषिक आहे दोन्ही संघांना. आणि खऱ्या अर्थानं आमचे विशू भोईर त्यांच्या माध्यमातून 3 षटकार 3 चौकार जरी तुम्ही लगावलेत तरी तुमच्यासाठी पारितोषिक आहे, ट्रॅक आणि टी शर्ट.
व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आव्हान त्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 42 या धावसंख्येवरती. फीट अजूनही कायम असेल ते फलंदाज रोहित पाटील यासाठी. एकंदरीत पाटील 11चा विचार केला तर अजूनही त्यांच्या बॅटिंग मध्ये रोशन फलंदाज आहेत, अविनाश आहेत, त्याच्यानंतर राम पाटील सारखे फलंदाज आहेत. आणि ज्या फलंदाजाला कोण विसरेल, ज्या खेळाडूने मात्र दादागिरी प्रस्थापित केली होती जेव्हा कराडी संघ समाजाच्या मॅचेस होत्या आणि चिंचपाडा संघाविरुद्ध त्याने 1 चेंडू 6 धाब्यांची गरज असताना कपी लंबे हाइट का लंबे रेस का घोडा नजर आएगा आपको खेलते हुए. फ्रीटचा बॉल आहे परंतु इथे हवेत आहे, स्वतः गोलंदाज आले झेल खाली, बाद होतील कारण मागचा बॉल डॉट होता. तर रोहितला इथे बाद व्हावं लागेल आणि पहिला हादरा लागेल तो पाटील 11 क्रिकेट संघाला. फलंदाज रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. थैंक यू डीजे जीतू भोईर. अब आपको बच के रहना होगा, चाचा भतीजे की जोड़ी मैदान में खेल रही है. बीडी पाटील और अविनाश पाटील. इथे धावसंख्या जर विचार केला तुम्ही तर नक्कीच धावसंख्या पोहोचते ती 42 या धावसंख्येवरती. 1 विकेटची नितांत गरज होती मात्र तो विकेट्स संपादन करून दिलाय तो गोलंदाज हर्षद. यावेळी बॅकफूटवर जाऊन पंच केला चेंडूला बॅकफूट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग झाली. 1 धाव घेत असताना फलंदाज बीडी पाटील आणि बीडीच्या फलंदाजीचा विचार जर तुम्ही केलात तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार निघालेत आणि वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती 15 या धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी करतोय. आणि रोहित पाटील बाद झालाय, त्याने जब्बल 11 चेंडू फेस केले आणि 1 षटकार आणि टोटल 3 चौकार. थँक्यू डीजे. 5 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 48 या धावसंख्येवरती. एक जबरदस्त धावसंख्या उभारण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालेत ते पाटील टायगर 11 क्रिकेट संघ. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद तयार होत आहे. फ्रीटचा बॉल असेल हा अविनाश साठी. लाईन लवकर पीक केली होती लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. अविनाशच्या बॅट मधून आलेला हा षटकार. तर इथे 50 धाबा कंप्लीट होत आहेत. एकूण धावसंख्येचा विचार केला तर तब्बल धाबा झालेत त्या 54 म्हणजेच एक फायटिंग टोटल उभारण्यामध्ये यशस्वी झालेत आतापर्यंत पाटील टायगर्स 11 चे फलंदाज. हा देखील खराब बॉल आहे परंतु हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत झेल खाली आणि 2 खेळाडूंच्या मध्ये कॉल नव्हता परंतु चांगली कॅच इथे घेतली गेली ती म्हणजेच सुमित भोईर यांच्या माध्यमातून. फलंदाज होतील बाद. संघनायक अविनाश मैदानातून बाहेर. तर थँक्यू डीजे. तर याच दरम्यान नवी शेंडूर बाजीचे प्रोप्रायटर आणि रायगड शेठ पाटील प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. तर नवीन फलंदाज आलेत मैदानात राहुल पाटील. प्रेक्षक अजूनही वाट बघतायत की ज्या खेळाडूची मैदानात आतुरतेने वाट पाहिली जाते आणि मात्र सर्व जे असतात ते काम धंदा बाजूला ठेवतात परंतु त्याची बॅटिंग बघण्यासाठी मात्र व्यस्त असतात. तो कपी मैदानात केव्हा जाईल. फटका भरपूर चांगला आहे. कव्हर पॉइंट सीमा रेषा पलीकडे. जितूला चिरत असताना चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. गुड्डू असं वाटलं होतं की एखादा वाघ मागे लागला काय आणि हरणीसारखी उडी मारली या ठिकाणी जितूने. नक्कीच. तर इथे षटक क्रमांक 4 कंप्लीट होईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एक मजबूत स्थिती 58 धाबा स्कोर कार्ड वरती लागतायत त्या पाटील टायगर 11 या संघाच्या.
कपीची वाट बघितली जाते, कारण कपी जेव्हा मैदानात येत असतो तेव्हा सर्व लोक आपल्या खऱ्या अर्थानं कामधंदा बाजूला ठेवतात. 58 धावा. तर नवीन गोलंदाज अख्तर शेख उर्फ अक्कू, किरण भोईर, अख्तर उर्फ अक्कू. आप देखेंगे किस तरीके से गेंदबाजी जैसे ही जब से केदारनाथ वारी की है बिल्कुल काफी अच्छा परफॉर्मेंस रह चुका है, लेकिन इस मर्तबा देखेंगे प्रत्येक विकेट साठी 500 म्हणे सांगू नाही गेला तुका आणि पैशाला मुकू नका. सगळे सौदागरच आहेत नक्की. रोशन भोईर तुमचं आम्ही स्वागत करतो. तर चला शेवटचे षटक, 5 षटकामध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरावे लागतील. अख्तर शेख उर्फ किरण भोईर गोलंदाजीच्या मार्कवरती, किरण भोईर भाई गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. समोर आहेत फलंदाज ते म्हणजेच मैदानावरती राहुल पाटील. बीडी पाटीलला स्ट्राईक घ्यावी लागेल आणि पहिलाच बॉल फुल टॉस हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. पहिल्याच बॉलवरती सीमा पार चौकार. जीतू बॉय रिलॅक्स बॉयज. उदय कंट्रोल मजनू. तर बिलकुल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. पहिल्याच बॉलवरती आलेला मोठा फटका चौकार. चौकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 62 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फलंदाज राहुल तयार होतील खेळण्यासाठी. गोलंदाज इथे देखील लाईन पाहावी लागेल पंचांना. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा अवंतर बॉलचा इशारा व्हाईट बॉलच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती 63 या धावसंख्येवरती. भारी भक्कम धावसंख्या. मनोज भोईर उर्फ भाया. आता मात्र तुम्हाला बॅट तलपालावी लागेल, कारण प्रत्येक षटकाला 500 रुपयाचे पारितोषिक आहेत. विचार करा आज संडे देखील आहेत आणि सुपर संडे मात्र कुठल्या खेळाडूच्या नावावर राहील हे देखील पाहावं मिळेल. आज आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते की भाई चांगली कॉमेंट्री करतो भाया, आणि सातत्याने आज मात्र संपूर्ण गाव खुश असेल की भायाने कॉमेंट्रीमध्ये कमबॅक केलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. इथे देखील लाईन पाहावी लागेल पंचांना. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा व्हाईटच्या मदतीने धावसंख्येला आकार देत असताना धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 64 या धावसंख्येवरती. काय झालंय अख्तर शेखला? पहिल्या बॉलवरती चौकाराला, त्याच्यानंतर त्याने सलग 2 व्हाईट बॉल फेकले आणि थोडीशी लाईन बिघडत असताना इथे फलंदाज राहुल पाटील. बीडी मात्र आतुरतेने वाट पाहते की स्ट्राईक कधी मिळेल आणि कधी मोठे फटके भाईवर तो हल्ले करेल याची नक्कीच त्याला वाट पाहावी लागेल, कारण तोपर्यंत राहुल स्ट्राईक एंडला आहे. बॅटची कडा लागली परंतु स्ट्राईक एंडला पोहोचतायत इथे बीडी आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 65 या धावसंख्येवरती. नक्कीच बाया यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली आणि बायांचा विचार केला तर आतापर्यंत 70-80 किलो असतील. नक्कीच दुसरी धाव घेण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतील, पण तो पाहूया क्रिकेट जेव्हा मैदानात खेळत असतात तेव्हा दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज गोलंदाज नेहमी सातत्याने फलंदाज अग्रेसर असतात. यावेळीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. पुन्हा एकदा भाया जेल चेंडू खाली येतील तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 66 या धावसंख्येवरती. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील या षटकामधील आणि 3 चेंडूंमध्ये इथे कपी इशारा करतायत की तुम्हाला मात्र इथे मोठे फटके खेळावे लागतील, नाहीतर मलाच आता बॅट घेऊन मैदानात जावं लागेल. कपी पेनल्टी दिली जाईल, आपण खेळाडू कक्षामध्ये थांबा याची नोंद घ्या. यावेळी पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अबांतर घोषित केलं. वाईटच्या मधील धावसंख्या पोहोचते ती 67 या धावसंख्येवरती. मला तर वाटतं हा षटक 20 बॉलचा होतो की काय. आतापर्यंत 4 चेंडू वाईट फेकलेत या गोलंदाजांना, 3 चेंडू वाईट फेकलेत, तर अजून काय 3 फेकण्याचा इशारा आहे का? बस झाले, थोडी रनिंग कमी घ्या. पंच तुमच्या मागे पण डेंजर फिल्डर आहे बघा. यावेळी देखील गॅप भरपूर मोठी आहे. तिथे क्षेत्ररक्षक आलेत वेगाने, फक्त एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 68 या धावसंख्येवरती. आतापर्यंत बीडी पाटील यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि शेवटचे या ओव्हर्समध्ये जर विचार केला तुम्ही तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 2 चेंडूंवरती काय बीडी पाटीलच्या बॅटमधून मोठे फटके येतील काय? थोडेसे घाबरलेत बीडी यांना, कारण त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत आलेत. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. आज सर्वांनी आपल्या वाईफना सांगा की आज मात्र माझा परफॉर्मन्स बघा, तुम्ही भरपूर वर्षानंतर बॅट धरणार आणि सर्वांच्या वाईफ मात्र वहिनी बॅट खऱ्या अर्थाने मॅचेस बघत असतील. वहिनी साहेब तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो. नवऱ्याला प्रोत्साहन फक्त करत राहा आणि संध्याकाळी गुलाल मात्र तयार ठेवा, गुलाल तुमचाच आहे. बघूया आता कुठला नवरे बा
कुठल्या कुटुंबाचे खऱ्या अर्थानं वहिनी साहेब त्यांचं आगमन खऱ्या अर्थानं स्वागत करतील ते संध्याकाळ तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे देखील दबाव आहे या षटकामध्ये पाहायला गेलं तर तब्बल 5वा व्हाईट बॉल आतापर्यंत फेकतायत आणि त्यांनी सांगितलं होतं की 3 मी अजून टाकणार. आता एक फक्त स्कोर झालाय टोटल 70. भरपूर धावा झाल्यात आणि असं जर वाईट टाकत गेले तर स्कोर लिहायला जागा राहणार नाही. दुसरा स्कोर बुक मागवावा लागेल. तर बीडी शेट पुन्हा एकदा तयार होतील खेळण्यासाठी. यावेळीच देखील अरे वाईट हॅट्रिक साठी तरी पैसे लावा कोणीतरी. धन्यवाद किरण भोईर. दिया हुआ वादा आपने निभाया. 3 वाईट का इशारा किया था, 3 वाईट फेके. आता रनिंग पण कमी झाली. सर्कलच्या जवळून गोलंदाजी करत होते. आता मात्र इथे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच कंप्लीट होते. तर नक्कीच एक धाव इथे कंप्लीट. बीडी सेट स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत परंतु एकच धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 72 या धावसंख्येवरती. भलं मोठं धावांचा डोंगर इथे उभा केलाय खऱ्या अर्थानं पाटील टायगर्स या फलंदाजानं. बघा इथून जिंकलात तर तुम्ही कमीत कमी सेकंड राऊंड मध्ये क्वालिफाय व्हाल तेव्हा मात्र कॉम्प्रोमाइज केला जाईल. परंतु हा सामना दोन्ही संघांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. राज लोटनकर साहेबांच्या माध्यमातून इथे खऱ्या अर्थानं हे पारितोषिक आलेत. षटकार हॅट्रिक, त्याच्यानंतर चौकार हॅट्रिक, त्याच्यानंतर अर्धशतक ठोकणारा फलंदाज आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मात्र बीडी पाटील यांनी षटकार ठोकलेत आतापर्यंत 2. रोहित पाटीलने षटकार ठोकला 1 आणि त्याच्यानंतर अविनाशने षटकार ठोकला 1. एकूण 4 षटकार या मॅच मध्ये या इनिंग्स मध्ये पाहायला मिळाले. परंतु सेकंड इनिंग साठी देखील ही सुवर्ण संधी असेल राज लोटनकर साहेबांच्या माध्यमातून. आणि मात्र इथे षटक क्रमांक 5 समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 72 आणि 73 धावांचं आव्हान असेल ते भोईर 11 क्रिकेट संघाला. तर सुरते क्रिकेट संघाचे सुरते 11 सुरते परिवार संघाचे कॅप्टन या आणि भिंगारकर संघाचे कॅप्टन जगदीश भिंगारकर कॅप्टन तुम्ही आहेत की बंडूला कॅप्टनशी देऊ आम्ही. कोण बिसू. विशू भिंगारकर. चला विश्वास काका या टॉस साठी. सुरते चॅलेंजर्स वर्सेस भिंगारकर सुपर किंग्स. विश्वास भोईर संघनायक आपण टॉस साठी लगेच या आणि त्यांच्या समेत सुरते चॅलेंजर्स रोहित सुरते यांना देखील विनंती करतो आपण टॉस साठी लगेच या. डीजे गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड. काढी उदय भामचं मड, जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ. जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ. जवाची टाकली घोरपड. सुरते चॅलेंजर्स रोहित सुरते आपण लगेच इथे टॉस साठी संपर्क साधा. चला जास्त उशीर घेऊ नका. तर गुड्ड्या देखील आमच्या समेत जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चिंबोरी कशी बस बनवायची ते त्यांच्याकडून नक्कीच तुम्ही शिका आणि सातत्याने तले सज्जरा. विश्वास भिंगारकर दोस्तों बड़ा नाम है टेनिस क्रिकेट का. एक जमाने के मशहूर बल्लेबाज आज मात्र बल्ला लेकर, जैसे कहते हैं ना किसी महायुद्ध के लिए तलवार लेकर कोई सेनापति जाता है, बिल्कुल उसी तरह बल्ला उठाकर आप मैदान में आप भिड़ेंगे सुरते चैलेंजर टीम परिवार के सामने. तर जगदीश भिंगारकर टॉस साठी या आपण. रवींद्र विश्वास भिंगारकर. तर चला तिथे टॉस बॉक्स
बॉक्स मध्ये केला जाईल टॉस. सर्व निर्णय आपण दिले, पण जर अजित भोईर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. काहीतरी असा नियम ठेवला पाहिजे, जर सुपर ओव्हर झाली तर दोन्ही संघ मात्र स्पर्धेतून बाहेर. संदेश शेलके, तुम्ही कुठेही लिंक टाकू नका, कारण ऑनलाईन व्ह्युअर्सना आम्ही नक्की सांगतो काही फक्त मजा आज गाव कप आहे, फक्त एन्जॉय करा तुम्ही. चर्चा तर होणारच, कारण गाव आहे विचुंबे. विचुंबे विचुंबे माझं गाव, तेथे राहते भाग्य माझं राव. असं हे 64 वर्षाचं ऐतिहासिक रेकॉर्ड, एक गाव गणपती. तर याच दरम्यान सन्मान्य अतिथी जयवंत भगत साहेब उसरली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. इथे टॉस केला जाईल दोन संघांच्या माध्यमातून. सुरते चॅलेंजर संघाचे कॅप्टन रोहित सुरते. रोहित सुरते, तुम्हाला एकच षटक फेकायचे याची नोंद घ्या, कारण 5 षटकामध्ये 5 गोलंदाज वापरले जातील. तर संतोष पाटील, SS प्लंबिंगचे ओनर संतोष पाटील साहेबांना विनंती करतो, आपण टॉस साठी या. विनोद भाऊ जोडले जातील आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आणि दुपारनंतर तर अजून मजा येईल, जेव्हा जसे जसे लाईव्ह मध्ये येतील तसे तसे आज मात्र मजा येईल या गाव कपला. हा, तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. आहे ट्रॅक आहे. तर आहे नक्कीच टॉस केला जाईल. भाऊ SS प्लंबिंगचे ओनर, टॅग किंमतची असते तर फायदा काय, जर नसली ब्लॅक तर तुम्हाला 2 धाव्यांची पेनल्टी असते. तर संतोष पाटील साहेबांच्या इथे शुभ हस्ते टॉस केला जाईल. भाऊ, इम्पॉर्टंट मॅच आहे ही दोन्ही परिवारांमध्ये, काय सांगाल? 100% बरोबर आहे. बीडी पाटील साहेबांनी एकदम सुंदर बॅटिंग केलेली आहे. तर भाऊ, एकंदरीत विचार केला, बीडी शेट 3 बॉल निर्धाव खेळले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. पुन्हा एकदा पहिल्याच ओव्हर मध्ये अविनाश तयार होत आहेत. इथे बॅटची लिडिंग एज होती का की लेग बाईटचा इशारा येईल, आणि क्लीन बॉल पहिल्याच बॉल वरती बडा विकेट इथे संपादन करत असताना, आणि त्याला कपीने चुंबन दिलाय फलंदाज अविनाश बाद. पाटील परिवाराने डान्स केला तरी चालेल, बिंदास एन्जॉय करू शकता, कपी बिंदास डान्स ग्राउंड करू मध्ये शकता. तुम्ही डान्स केला तरी चालेल. भाऊ, कदाचित एक अंपायर आला होता, त्याने डोकं खालती टेकून तंगड्या वरतून व्हाईट बॉल दिला होता. काय आज पाहायला मिळेल कपी याच्या माध्यमातून डान्स? एकदम बरोबर आहे. कफी एकच असा प्लेअर आहे की तो मेडन ओव्हर टाकू शकतो, आणि धमक आहे त्याच्याकडे, आणि गरज आहे आज मात्र त्याची देखील, कारण 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. या सामन्याच्या तयारीसाठी 2 दिवस त्यांनी दारू पिली नाही, ही मोठी गोष्ट आहे. आणि बघा, प्रमोदच्या चेहऱ्यावर लगेच किती स्मित हास्य फुटलं. आज एक वडापाव त्याने नक्कीच खाल्ला. जसा 5 मिनिटं होतील तसा वडापाव, आणि एका दिवसामध्ये 50 वडापाव खाण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती. तर नवीन फलंदाज आलेत सुशांत भोईर. आज मात्र भोईर परिवाराचा जर विचार केला तर इथे थोडीशा अडचणी वाढल्यात, कारण अजित सारखा फलंदाज 0 वर 5 झाला सर. 100% बरोबर आहे. पाटील मंडळीकडे बॉलर बघा, राम पाटील सारखे धुरंधर बॉलर आज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. म्हणूनच तर अजित भोईरने सांगितले का 5 ओव्हर 5 बॉलर वापरले जातील, कारण हे 3 बॉलर मागडे ठरू शकतात. बरोबर आहे, परंतु ते बाद झाले. आणि ज्या क्षणाची आपण नितांत वाट पाहत होतो, मुन्ना सुरते आहेत. रायगडमध्ये पॅकर्स देखील आहेत रायगड प्रीमियर लीग मध्ये, निलेश कांबळे साहेब, आणि त्याच्यानंतर आता गार्गी शूटर, अर्थातच गार्गी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विनोद विकी भाऊ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वतः सुद्धा उतरणार आहेत, आणि भोईर संघ जरा सध्या अडचणीत आहे. आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल भाऊ या भोईर 11
तर इथे बोलूया मॅच कडे. अविनाश जबरदस्त इथे गोलंदाजी करतायत. तर धावसंख्या पोहोचते 1 या धावसंख्येवरती. पाटील परिवार जबरदस्त गोलंदाजी करतोय, परंतु इथे जर पाहायला गेलं भोईर 11 क्रिकेट संघ थोडा अडचणीत, परंतु किरण आहे मैदानावरती. यावेळी आखू टप्प्याचा बॉल भिरकावून लावलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. फलंदाज किरण भोईरच्या बॅट मधून आलेला हा शेवटचा अजून एक चेंडूचा बॉल बाकी असेल आणि चेंडू सीमा पार. षटकार. श्वासात रोखली वादळ, डोळ्यात रोखली आग. देव आमचा छत्रपती एकटा हिरवी हे वाट. भगवान, हे भगवान, हे भगवान. तर इथे षटकाराला षटकाराची नितांत गरज होती आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 7 या धावसंख्येवरती. यावेळी देखील फटका चांगला आहे. बॉलरच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. शेवटवरती मोठे फटके आलेत आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं होईल संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती 11 या धावसंख्येवरती. भोईर 11. प्लेअर दिसत नाहीये प्रवीण. गोंधली गोंधली हा, परिवार. सकाळपासून भाऊ मी पण तीच वाट बघते. गोंधली परिवार काय दिसत नाही. रात्रीपासून डान्स करत होते ते, पण नक्कीच. आता आणि काय दिसत नाहीये. कदाचित गोट्या देखील नवस गेला एकविरायला बोलवला की आज मात्र गोंधली परिवार चल मैदान फतेह करते. विभूत घेऊन नको एवढे बाबा. तर इथे खऱ्या अर्थानं 7000 किंग अर्थातच चेतन भिंगारकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कांबळे गायकवाड परिवार टीम दिसत नाहीये. त्यांना देखील विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आणि आताच खऱ्या अर्थानं शर्यती देखील चालू झाल्यात आणि शर्यती शौकीन गुलाल तर नक्कीच घेणार हरेश भिंगारकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो की यावं आपण व्यासपीठावरती. हरेश भिंगारकर आणि जग्गू पाटील या दोघांना विनंती करतो. जगू पाटील यांनी माघार घेतलेली आहे त्यांच्या टीम मधून. पाटील असं कसं होईल भाऊ, जर माघार घेतली बिल्ला आहे तर रंगा नाही, असं थोडी जमेल. बिल्ला रंगाची जोडी करताना हरेश यांना विनंती करतो यावं. खरं त्यांनी शर्यती देखील चालू झाल्यात. तर बोलूया मॅच कडे. आता मात्र विजयासाठी 24 चेंडू आणि विचार केला तर तुम्ही 73 धावांचे टार्गेट आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. आता 62 धावांची गरज आहे भाऊ. इथून मोठे फटके प्रत्येक बॉल वरती खेळावे लागतील, ते म्हणजेच भोईर. पण राम पाटील सारख्या एक अनुभवी दांडग्या गोलंदाजा समोर हे शक्य असेल का? हे पहिल्याच बॉलला पहिली विकेट आणि दांडगा अनुभव देत असताना विकेट बाद होईल. फलंदाज बाद होतोय ते म्हणजेच सुशांत भोईर. बॅक टू द पॅव्हिलियन. What you talking about? तर राम पाटील 40+ एक दमदार खेळाडू आहेत. आमच्या समवेत विनोद भाऊ भोईर देखील 40+ बीबीबी संघाचे दमदार फलंदाज गोलंदाज आहेत. आणि नक्कीच इथे राम पाटील मात्र आपल्या अनुभवाचा वापर करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट्स घेतली आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचते ती तब्बल 11 या धावसंख्येवरती. सेकंड पॉवर प्ले मैदानामध्ये आणि या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये धावा रोखण्यासाठी संघनायक अविनाश पाटील यांनी खऱ्या अर्थानं राम पाटील यांना आमंत्रित केलं आणि राम पाटील मात्र ही साजेशी गोलंदाजी आपल्या खांद्यावरची जबाबदारी दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन करून दिलाय. आणि मात्र इथे पुन्हा एकदा तयार होतील नवीन फलंदाज आले ते भोईर परिवाराकडून. फुलटॉस बॉल होता. ऑप्शनच्या बाहेरून जाणारा पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. वाईटच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज आले ते म्हणजे हर्षद भोईर उर्फ वाडा हा खेळण्यासाठी तयार होतील आणि त्यांना मात्र आता या मैदानावरती मोठे फटके लगावणे गरजेचं असेल. यावेळी देखील अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूरवरचा चेंडू होता. एक धाव कंप्लीट होते प्लस एक वाईटचा इशारा येईल. एकूण 1+1 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. बघा 14.60 ची सरासरी ही राखायची आहे भोईर 11 क्रिकेट संघाला. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही वाईट बॉल फेकत गेले तर मात्र भाऊ प्रेशर थोडा राहील पाटील परिवारावरती. त्यांनी एवढा स्कोर बनवला की 10 वाईट टाकले राम पाटीलनी तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु नक्कीच खऱ्या अर्थानं जर अजित भोईर लवकर बाद झाले नसते. आपण पाहूया किरण भोईरचा रेकॉर्ड तोडतात का राम पाटील? नाही तोडणार, कारण मला नाही वाटत ती अशा चुक्या करू शकतील, कारण मॅच खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांना आणि खऱ्या अर्थानं विजयासाठी हे दोन्ही संघ आसुसले तर एकूण धावसंख्या पोहोचते ती 14. विजयासाठी अजूनही विचार केला तर 23 चेंडूमध्ये 59 धावेंची गरज आहे. फटका हवेत आहे, फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत.
रोशन पाटील यांच्या माध्यमातून भरपूर चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाजाला मात्र मैदान सोडावे लागेल. या षटकामध्ये लगातार लागणारा दुसरा हादरा भोईर परिवाराला. असेच गाणे ठेव बाबा, असेच गाणे ठेव आज आणि थोडा आवाज दे बघू आज. तर इथे फलंदाज बाद झाले ते म्हणजेच किरण भोईर मैदानातून बाहेर. प्रेशर मात्र भोईर परिवारावरती इथे खऱ्या अर्थानं येत असताना नवीन फलंदाज मैदानात येत आहेत ते म्हणजेच अजित बॅट्समन सुमित भोईर हा फलंदाज आलाय मैदानावरती. 22 चेंडू 59 धाब्यांची गरज. राम पाटील पुन्हा एकदा तयार होत आहेत. ऑन साइडला डी बॅकवर्ड स्क्वेअर लग चेंडू ढकललाय. आउटफील्ड खूप वेगाने आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल. सीमा पार चौकार आणि चौकाराच्या मदतीनं या ठिकाणी धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. जर या स्पर्धेतून हरलात तर मात्र घरी जाऊन तुम्ही सुखाने जेवाल, तर जिंकलात तर मात्र या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व कायम राहील. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. यावेळी खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता, टॅप केलाय तिथे चंदन आलेत, वेगाने उचलतील. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार आणि एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 19 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी विचार केला तर 20 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. एकूण या षटकातील 2 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक असेल आणि 54 धाव्यांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी भोईर परिवाराला. भोईर परिवाराचा विचार केला भाऊ, स्थिती खूप चांगली आहे परंतु विकेट्स गमावलेत हेच त्यांना धोका संभावू शकतो. कारण तुम्हाला धावगती प्रति 5 षटकामध्ये 5 गोल वापरायचे आहेत म्हणजे एका फलंदाज राहणं त्यांच्याकडे बाकी आहे आणि नक्कीच त्याला मात्र या मैदानात काहीतरी करावं लागेल. परंतु इथे फटका जाईल सीमा रेषा पलीकडे. रोशन पाटील यांना बीट करत सीमा रेषा पलीकडे षटकार. आता मात्र कपी पाटील याच्या चिंता वाढल्या असतील, ज्ञानेश्वरच्या चिंता वाढल्या असतील. अडचणीत वाढ होत असताना इथे पाटील परिवाराच्या गोलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं हे दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतात. आपल्या संघासाठी षटकार आलाय. यावेळी पुन्हा एकदा बॅटची आतलीकडे लागली होती. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होती आणि अशा पद्धतीनं 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद झाल्यानंतर इथे भोईर परिवार विजयासाठी विचार केला तर 18 चेंडू आणि 48 धाव्यांची गरज. सोसाट सुटलंय वारा, कसा सोसाट सुटलंय वारा, गनवरा पाहिजे गोरा गोरा, गनवरा पाहिजे गोरा गोरा. तर षटकारासाठी दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. राज लोटनकर साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत या इनिंग्स मध्ये तुम्ही विचार केला तर फक्त एकच षटकार आलाय, 2 षटकार आलेत आणि एकूण 500-500 रुपयाचं पारितोषिक. तर नक्कीच इथे पाणी यस यस वाडाण्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. त्याच्यानंतर बॅट्समन एकूण विचार केला तर किरण भोईरने देखील एक षटकार लावला आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे खऱ्या अर्थानं आलंय ते म्हणजेच राज लोटनकर साहेबांच्या माध्यमातून 50,000 प्रमोद म्हात्रे यांच्या वतीनं. जर 3 षटकार 2 षटकार लगावले तर प्रमोद म्हात्रे यांच्या वतीनं 50,000 रुपयाचं पारितोषिक. 6 बॉल 6 मारले तर 6 बॉल 6 षटकार मारले तर 50,000 रुपये पारितोषिक. थोडे सांभाळून घ्या, ATM मध्ये तेवढी अमाऊंट निघणार नाही परंतु डायरेक्ट चेक दिला जाईल भाऊ, बरोबर? नाहीतर फोन पे पण केले जातील. 50 रुपये काय, मला वाटलं 50,000. ठीक आहे 50 रुपये भाई, प्रत्येक षटकारला 50 रुपये फलंदाजांना. तर बोलूया
आहे. नक्की समसमान मॅच इथे आहे, परंतु असे फटके खेळत गेलात आणि जर विकेट गमावले गेले तर मात्र तुम्हाला अडचणी वाढत जातील. फलंदाज होत आहेत बाद, ते म्हणजे सुमित भोईर. बॅक टू द पॅव्हेलियन. देवाला अंगोली घालतात मल्हारी, देवाची अंगोली करतात मल्हारी. भोईर परिवाराचा सर्वात मोठा प्लेयर दोस्तों बादल आने जतिन से भोईर. पहले तूफान मंडराने लगते हैं, बिजली कड़ाड़ने लगती है, और जिस बल्लेबाज का बेसब्री से इंतजार था, नाम तो सुना ही होगा, जीतू भोईर. हर छक्के के लिए प्रमोद शेठ मात्रे, उद्योजक विचुंबे, इनकी ओर से 20 रुपए का इनाम है इस बल्लेबाज के लिए. बड़ा मौका इस बल्लेबाज के लिए, रातों रात माला माल हो सकते हैं. 5 छक्के मारेंगे तो 100 रुपए का इनाम और मुकाबला बिल्कुल फिनिश करने की ताकत रख सकते हैं. 100% बरोबर आहे. जतीन सारखा प्लेयर फक्त अजित भोईरने त्यांचा करिअर बर्बाद केलाय. इथे फुल टॉस बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा. मॅच मध्ये अजून आहे मजबूत इथे, तो म्हणजेच भोईर क्रिकेट संघ, आणि 6+1 7 धावा मिळतील. षटकार. गावान लोढाला तुमचे गावान लोढाला, गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला, गावान लोढाला. अजूनपर्यंत लढतोय वाघासारखा हा. छोटी हाईट बडी फाईट ज्याला सातत्याने संबोधलं जातं. अपकमिंग स्टार फलंदाज, जबरदस्त प्रहार, मोठे मोठे फटके इथे लगावत असताना यावेळेस देखील मोठा फटका. काबिलियत आहे भाऊ या फलंदाजामध्ये, जो मॅचला कल्लाटणी देऊ शकेल. श्याम म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन झालं आपण याबो व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. इथून जबरदस्त आणि त्यांच्या समेत 7000 अर्थातच 7000 किंग चेतन शेठ भिंगारकर आपलंही स्वागत. चेतन शेठ सुरते, कारगिल शूटर्स विचुंबे, विकी भोईर आपलंही स्वागत आहे यावं आपण व्यासपीठावरती. तर डॉट बॉल इथे निर्धाव चेंडूची सांगता होती. विजयासाठी विचार केला एकंदरीत तर 15 चेंडू 39 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा तयार होत आहेत फलंदाज हर्षद भोईर. यावेळेस देखील फटका चांगला आहे, हा देखील जाईल स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे. अजून एक दर्जेदार षटकार हर्षदच्या बॅट मधून. आता मात्र मॅच मध्ये परतीचा प्रवास इथे करत असताना पुन्हा एकदा मैदानावरती काय दहाडतोय फलंदाज. 2-3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघलेत हर्षदेच्या बॅटमधून, आणि आता विजयासाठी 14 चेंडू 33 धाव्यांची गरज आहे. जतीन आहेत मैदानामध्ये, परंतु स्ट्राईक एंडला विचार केला तर हर्षद जबरदस्त इथे बॅटिंग साकारत असताना ही लाईन बरोबर आहे. तुम्ही खोलवर पैसे चेंडू टाकू शकता आणि तेव्हा बॅट्समॅनला देखील बीट करू शकता, आणि तोच प्रयत्न करत असताना इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आता विजयासाठी 13 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. मॅच अजूनही संपली नाही, कारण मी जिंकलो नाही, आणि मैदानावरती तेच साध्य करत असताना हे दोन्ही विचुंबे गावातील परिवार, पाटील परिवार एकीकडे आणि एकीकडे मात्र भोईर परिवार तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं षटक म्हणता येईल जर एकंदरीत विचार केला तर भोईर संघाच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून. तर 3 षटक इथे समाप्त झालेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती तब्बल 4 गडी बाद झाल्यानंतर 40, आणि विजयासाठी जे 73 धाब्यांचे लक्ष आहे आता मात्र 12 चेंडू 33 धाब्यांची गरज. देवाला अंगोली घालतात मल्हारी, देवाची अंगोली करतात मल्हारी. तर 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धाव्यांची गरज आहे. खूप इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघासाठी. आणि जर एकंदरीत विचार केला गोलंदाजीचा मात्र आता अडचणी वाढल्या जातील की गोलंदाजी द्यावी कोणाला. परंतु भाऊ एक विषय मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की कप्पी सारख्या महानतम गोलंदाज ज्याला शोएब अख्तर विचुंबा एक्सप्रेस संबोधलं जातं, का त्याला अजून इथे बॅलन्स ठेवलं. धाव्यांची गरज गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज झालेत भाऊ. गुड्या बॉलर वा, काय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मला तर वाटतं ज्युनियर रघु परदेशी भाऊ पाहायला मिळतं.
हो बरोबर आहे. लेग ब्रेकचा पहिलाच बॉल. आता हा लेदरचा प्लेअर आहे आणि नक्कीच त्याच्या ॲक्शनवरून नक्कीच इथे पाहायला मिळतंय की ज्या पद्धतीने चेंडूला वलन देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जतीन यांच्या माध्यमातून असे फटके जरी आले गेले भाऊ तर मॅच मात्र दूर होत जाईल. आणि इथे मात्र एक धाव बॅटचा स्पर्श केला होता. एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 41. यश पाटील आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. 10 चेंडू आणि 32 धावेंची गरज. कफी यांचा पुतण्या आहे तो. म्हणजे भाऊ चांगलं त्यांनी टीच केलं. म्हणजे एवढे अनुभव क्रिकेटमध्ये त्यांनी भरपूर क्रिकेट केले आणि त्याच्याच तालीममध्ये हा पळणारा वाढणारा एक चांगला युवा क्रिकेटर पाहायला मिळेल आज विचंबा टेनिस क्रिकेटला. बरोबर. कफीला कमी लेखू नका. आवडलं तर आम्हाला सांगा, पसंत पडलं तर लोकांना सांगा. ज्यांचा बेजार चित्रपट रिलीज होणार होता मागच्या 2 वर्षापूर्वी तो रिलीज होणार असे रामबाई लयभारी यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही सरचे स्वागत करतो. मला पण त्या पिक्चरमध्ये एखादा रोल द्या. 5 वर्ष मला पण आश्वासन देतात. नाही होईल. आणि मला देखील भाऊ त्यांनी रोल दिलाय. नक्कीच सिनेमा त्यांचा प्रदर्शित होणारच आणि नक्कीच त्यांचा एक आक्रमक रिलीज होणार. रिलीज देखील फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खरा फिल्डिंग आणि त्याचा फायदा कदाचित होईल का, परंतु इथे 2 धावा कंप्लीट करतायत आणि एकूण 2 धावेच्या मदतीने 3री धाव घेण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट झालाय. 4थी धाव घेतील काय. बेल्स पडल्या गेल्यात आणि इथे नशिबाचा चौकार भोईर परिवाराला मिळत असताना 4 धावा कंप्लीट केल्या टीजे. थँक्यू डीजे. 5154 एक की राही मुन्ना भाई. आज बीडी पाटिल ने दमदार बल्लेबाजी की है तो मुन्ना क्यों पीछे हटेंगे. मुन्ना झुंड में तो सुअर आते शेर अकेला आता है और एक की राही मुन्ना भाई आज धारते हुए नजर आएगा. तो बिल्कुल जीत के लिए लक्ष्य है अब 9 गेंदे 28 रनों की आवश्यकता. ये लीजिए भाऊ, जब कभी भी गेंदबाजी के लिए जो गेंदबाज आता है लेग स्पिन गेंदबाज वो फ्लाइटेड डिलीवरी हवा में गेंद रिलीज करते हैं तो बल्लेबाज को काफी दिक्कतें होती है. आणि इथे 30 अडचण मात्र फलंदाजासमोर वाढत असताना चांगली बॅटिंग केली आतापर्यंत हर्षद यानं. परंतु या क्षणी जर अशी फलंदाजी करेल तर या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. यावेळी फटका देखील चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक येतील तिथं आणि खराब फिल्डिंग झाली त्याचा फायदा मिळाला फलंदाजांना. चेंडू सीमा पार चौकार. आता विजयासाठी एकूण गरज आहे 7 चेंडू आणि 24 धावेंची गरज. देखो तुनी बायको कशी नाची राणी, कशी कुदी राणी, कशी डोली राणी. देखो तुनी बायको कशी नाची राणी, कशी. थँक्यू डीजे. आणि भाऊ जर त्या एंडनी जर एक्सप्रेस हायवे एंडनी जर तुम्ही फलंदाजी कराल ना तिथून देखील मोठे फटके जात आहेत. म्हणजे 20 जरी धावा तुम्हाला राहिल्या शेवटच्या ओव्हरमध्ये तरी तुम्ही कमबॅक करू शकता. 7 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज. आता मात्र इथे चांगली बॅटिंग साकारत असताना हर्षदच्या बॅटमधून 2 चौकार 3 षटकार आतापर्यंत आलेत. यावेळी लाईन पाहावी लागेल पंचांना. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट केली गेली आणि 1 धावेच्या मदतीने 22चा इशारा येईल पंचांचा. षटक क्रमांक 14 संपन्न होईल आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 50 कंप्लीट होत आहेत. आता विजयासाठी 6 चेंडू आणि 23 धावेंची गरज. याच दरम्यान आमचे रामबाई लय भारी. रामबाई तुमची टीम भोईर परिवार नक्कीच थोड्या अडचणी आहेत. त्यांना 7 चेंडूमध्ये 23 धाव्यांची गरज. याच्यानंतर देखील भोईर परिवार अजून एक मैदानावरती केलेल तो म्हणजेच विनोद भाऊ भोईर यांचा संघ. त्याच्यामध्ये अजय भोईर, गणेश बॉबी भोईर, अतुल भोईर, आशिष भोईर म्हणजेच भूत आणि रामबाई लय भारी. ते देखील आज खेळताना नाही परंतु संघाचा आज मात्र भोईर परिवाराचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी टीम मेंटॉर आज कोचिंगच्या भूमीमध्ये नक्कीच त्यांना पाहायला मिळेल. आवडलं तर आम्हाला सांगा, पटलं तर लोकांना सांगा आणि रुचकर संवाद सातत्याने त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तर नक्कीच तर रामबाई कपिलला गोलंदाजी दिली गेली नाही. गोलंदाजीमध्ये अतुलला बोलवलंय. कपिल याच्याबद्दल तुमचा अनुभव काय सांगाल. कपिल आहे भाई काय तर नक्कीच या ठिकाणी गोलंदाज आलेत. हिमांशू पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा
आणि भाऊ जर एकंदरीत विचार केला याचा बॅट आहे ना, बॅटचा स्पीड खूप वेगाने आहे आणि त्याच अनुषंगाने जर बॅटवरती बॉल आला तर चेंडू नक्कीच सीमारेषा पलीकडे जाईल. आता विजयासाठी 5 चेंडू 23 धाब्यांची गरज, इथून 4 षटकार तुम्हाला लगावेच लागतील तर हा सामना तुम्ही जिंकू शकाल. गोलंदाजीचा विचार केला तर पाटील परिवाराकडे खूप चांगली गोलंदाजी आहे भाऊ. इथे देखील आखू टप्प्याचा बॉल, परंतु पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय वाईटच्या मदतीनं. वाईटच्या मदतीनं एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 51 या धावसंख्येवरती. 5 चेंडू 22 धाब्यांची गरज. भाऊ मॅच होईल, मला असं वाटतंय की या बॅट्समनच्या वरून की ही मॅच तो बनवेल कदाचित आपल्या संघासाठी. बॉलर पण नवीन आहे, बॅट्समन नवीन आहे. परंतु गोलंदाजाचा जर विचार केला भाऊ त्याचे स्ट्राईक भेटली तर धाव होतील. नक्कीच स्टान्स त्याचा खूप चांगला आहे आणि यावेळी फटका जाईल परफेक्ट ऑफ द मिडल, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट्समन होते हर्षदच्या बॅट मधून आलेला हा तब्बल 4था नव्हे तर 4था षटकार. 2000 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत त्याच्या नावावरती. डीजे मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. धन्यवाद डीजे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजेच 16 धाब्यांची गरज. 16 का डोला इथे मैदानावरती फलंदाज करून दाखवेल काय. हर्षदची जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत. हर्षदच्या बॅट मधून इथे षटकार आले ते 4 पुन्हा एकदा तयार. इथे देखील लाईन खराब आहे परंतु हवेत आहे हा बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत, खराब फिल्डिंग झाली, धाव कंप्लीट होते. या ठिकाणी 2-4 धावा कंप्लीट करतील का आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. मॅच मध्ये मजा आहे अजून. 3 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. आता तरी देणार रे. चंदन पाटील आता चंदन पाटीलने संघाची चकोटी केली की काय, कारण इथे पाटील संघाच्या अडचणी वाढल्या गेल्यात. तर 2 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. तर याच दरम्यान मान्यवरांचं आगमन झालंय. तर यावर त्यांना विनंती करतो, व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. इथे आता विजयासाठी 3 चेंडू 12 धाब्यांची गरज. बिडीशेठ हा झेल सुटलाय की मॅच सुटले. आता तोंडात लॉलीपॉप नाही तर बोट घालायची वेळ येईल तुमच्यावरती. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. जिंकलात तर तुम्ही अस्तित्व टिकवाल, हरलात तर मात्र या स्पर्धेतून बाहेरून जाल. 3 चेंडू 12 धाब्यांची गरज. इथे देखील फटका आहे पुन्हा एकदा चंदनच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार षटकार. आता तरी देणार रे. थैंक यू डीजे. अब पप्पी तो कप्पी को देगी होगी, कप्पी को देते तो ये नौबत ना आती. क्या कहेंगे भाऊ इस मुकाबले के बारे में. पाटील परिवार यांनी स्वतःहून रोहित भोईर यांच्या वतीनं जर षटकार तटावला तर फलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. कपी मात्र आता जागेवरच उभा आहे भाऊ. एन्जॉय, बिंदास नाचू शकता कुठलाही संघ जिंकू द्या. यांच्याकडून 1000 रुपये आता जर 6 मारला तर. आणि आता मध्ये मॅच मध्ये मात्र कहाणीमध्ये अजून मजा येत असताना ट्विस्ट. 2 चेंडू 6 धाब्यांची गरज. कुणालाही पॅनल्टी नाही, बिंदास एन्जॉय करू शकता, डान्स करू शकता ग्राउंड मध्ये जाऊन. आणि आता मात्र अजित भोईर यांच्या चेहऱ्यावरती असू. आज जतीन स्वतः डान्सर आहे, तिथे डान्स करू शकतो. भाऊ अभी ये होगा क्या कि लैला के शादी में हो गया लफड़ा और मजनू हो गया लंगड़ा. आप देखेंगे अब इस मुकाबले में लैला के शादी में मजनू का होगा लफड़ा, काय उपयोग होईल, क्या होगा फिर यहाँ पर लंगड़ा. 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता. गेंदबाज तैयार होते हुए ये लीजिए मुकाबला फिनिश. मुकाबला जीता भोईर परिवार टीम ने. अनबिलीवेबल हिस्ट्री जताते हुए भोईर. डीजे आई तुझे देहुले साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून सैताचे मैदान ग सैताचे मैदान डीजे डॅडी ग. आई तुझे देहुले साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून सैताचे मैदान
थँक्यू डीजे, मनापासून आभार. दोन्ही संघांचे चांगला खेळ दाखवला, परंतु शेवटच्या क्षणी चुकी झाली गोलंदाजाची आणि या षटकामध्ये धावा कुठून काढल्या या फलंदाजानं. 23 धावा आणि 48 धाब्यांची अफलातून इनिंग्स. जोरदार आल्या फलंदाज हर्षदसाठी. आणि मात्र या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं विजय साकार केलाय. तर एकूण त्याच्या इनिंग्स मध्ये षटकार लगावलेत 6 षटकार. तर 3000 रुपयाचं पारितोषिक राज लोटनकर साहेबांच्या वतीनं आणि स्पोर्ट्स शूज जिथे दिलं जाईल ते अजित भोईर यांच्याकडून आणि रोहित यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, ते द्यावं, सर्वांनी जमा करावं. चंदन पाटील, आपण झेल सोडला आणि या मॅचला मात्र आपण गमावून बसला.